नमस्कार मित्रांनो, तू हे माझा मित्र या मालिकेच्या 12 मेच्या भागामध्ये एक आता मित्रांनो जबरदस्त असा ट्विस्ट आलेला आहे। त्या ट्विस्टमध्ये म्हणजे त्यामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की अर्णवच्या बाबांच्या पिशवीमध्ये आता एक असा भयानक पुरावा अर्णवच्या समोर येतो आणि त्या पुराव्यामुळे मात्र आता रमाकांत राजशिर्के यांचं अंजली आणि अर्णव यांच्याबद्दल किती प्रेम आहे आणि आत्तापर्यंत कोणती आठवण त्यांनी जपून ठेवलेली आहे हे सिद्ध होते। कारण अर्णव बाबा आता हे ईश्वरीबरोबर घरी आलेले आहेत आणि ईश्वरीबरोबर घरी आल्यानंतर मात्र ईश्वरी हे बाबा निर्दोष आहे असं सांगण्याचा खूप प्रयत्न करते, परंतु अर्णव काही ऐकायला तयार नसतो। अर्णव फक्त हा माणूस फक्त आपल्या आईच्या मृत्यूला जबाबदार आहे आणि आम्हाला पोरकं करून गेलेला माणूस कधीही आपला होऊ शकत नाही, म्हणून तो बाबांचा रागराग करतो। इथे येण्याची हिंमतच कशी झाली? या घराचे दरवाजे तुमच्यासाठी कायमचे बंद असतील। परंतु त्याच वेळेस आता अर्णव इतके आरोप करतो की मी सिंदूर हा माणूस आहे, तो अंजली ताईला आणि मला पोरकं करून निघून गेला आणि आज हा घरी आलेला आहे, त्यांच्यामुळे आज आम्ही पोरके तर झालो, परंतु खरंच आमची आई आम्हाला सोडून गेली। सगळं काही झालं तर ते ह्या माणसाने केलेल्या नालायक कृतीमुळे। त्यावरती ईश्वरी समजवण्याचा खूप प्रयत्न करते। ईश्वरी म्हणते की अर्णव सर प्लीज तुम्ही विश्वास ठेवा, असं काही नाही। आणि त्याच वेळेस मात्र आता जेव्हा अर्णव धक्का देऊन आता तेथून जात असतो आणि त्याच वेळेस धक्का देताना मात्र आता हा बाबांच्या हातामध्ये पिशवी असते आणि त्या पिशवीला धक्का लागल्यानंतर ती पिशवी खाली पडते आणि त्यात म्हणजे चिंटूच्या लहानपणीची अर्णवची जी टोपी आहे चिंटू नावाची, तर ती खाली पडलेली असते। ईश्वरी ती टोपी उचलते आणि अर्णवच्या डोक्यात घालते आणि अर्णव सरांना म्हणते की हे बघा, आत्तापर्यंत मात्र तुम्हाला हा जे काही काळ म्हणजे हा माणूस आहे तर तो दगडासारख्या काळीज असणारा वाटत होता। तुम्ही त्यांच्यावर इतके आरोप केले की ह्या माणसाला दगडाचं काळीज आहे। अंजली ताई यांनी तुमची काळजी नाही आणि जर त्यांना अंजली ताई यांनी तुमची आठवण येत नसती तर त्यांनी तुमची लहानपणीची इतकी टोपी आहे तर ती इतकी वर्ष जपून ठेवली नसती। तुमची लहानपणीची आठवण त्यांनी त्यांच्याजवळ ठेवलीच नसते आणि आज ते इतके रडत आहे, ते स्वतः निर्दोष आहे, तुम्हाला पुरावा देत आहे, पण तरीसुद्धा तुम्ही अर्णव सर विश्वास ठेवायला तयार नाही। आणि त्याच वेळेस आता बाबांच्या डोळ्यात पाणी असतं। अर्णवच्या आता लक्ष देते। अर्णवला असं वाटतं की इतक्या दिवस मात्र आपल्याला ही टोपी आहे तर ती मात्र म्हणजे यांनी इतकी जपून ठेवली। आता बाबा नक्कीच निर्दोष आहे, कोणीतरी बाबांना फसवलेलं आहे हे आता अर्णवच्या लक्षात येते आणि अर्णव म्हणतो की ठीक आहे आणि तो बाबांना घट्ट मिठी मारतो। तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।